त्यानंतर थेट जाऊयात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, कंधार, नायगाव, किनवट परिसराला अवकाळी पावसाने आता झोडपलंय। यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आणि आंबा यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। ज्वारी पीक पावसानं आडवं पडलंय, तर प्रशासनानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। हिमायतनगर तालुक्यातील सरसम या गावाच्या नुकसानग्रस्त शेत शिवारातून परिस्थितीचा थेट आढावा घेतायत आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम या शेत शिवारात। आपण पाहू शकतो की हे टाळकी ज्वारीचं पीक आहे आणि संपूर्ण जे हे टाळकीचं आणि ज्वारीचं पीक जे आहे ते जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। संपूर्ण पीक जे आहे ते आडवं पडलेलं आहे। काल सायंकाळी 5च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कंधार, हिमायतनगर, किनवट यासह इतर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जवळपास हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आंबा जे आहे ते आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर आलेला आहे। त्या आंबा पिकाचं देखील या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, सरसम, नांदेड।